फॅमिलीसाठी तर एकदम बेस्ट आहे. बट जस्ट लुक ॲट द व्ह्यू मॅन, किती सुंदर आहे. इथला सर्वात जास्त जो पार्ट आवडला तो हा स्विमिंग पूल. आज संडे है इसलिए हम लोग सब जगह से हकाला जा रहा है क्योंकि सब जगह पे पुलिस है. पेरिगो वाटरफॉल पे उधर भी कल उधर पुलिस थे, उन्होंने बोला कि एक लड़का उधर डूब के मर गया. सो हेलो दोस्तों, वेलकम बैक टू आवर न्यू वीडियो. आज का ब्लॉग बहुत इंटरेस्टिंग होने वाला है क्योंकि हम लोग जा रहे हैं घूमने को आणि मॉन्सूनचा सीझन आहे. म्हणजे खूप सुंदर सुंदर आपल्याला व्ह्यूज बघायला मिळणार आहेत. आणि आम्ही चाललो आहे, आमच्या रोल्स रॉयस आली आहे इथे. रोल्स रॉयस इव्हेंटो एलिमेंट्स एकदम इम्पोर्टेड लिमिटेड एडिशन आहे. फक्त तुम्हाला डोंबिवलीमध्येच बघायला मिळणार ही गाडी. आता जाऊया फटाफट, टाइम न वेस्ट करता, कारण की आपला अजून एक मित्र वाट बघतोय. तो लेट्स गो. चला गणपती बाप्पा मोरया. आपला दुसरा गाडी कुठे आहे? दुसऱ्या गाडीला आता आपल्याला घ्यायला जायचंय. आणि तो आपल्याला कुठे भेटणार आहे? 90 फीट रोड. तो अभी हम लोग जा रहे हैं ऋषि भाई को लेने को. उसको पिकअप करेंगे और फिर यहाँ से डायरेक्ट निकल जाएंगे हम लोग कोंडेश्वर के लिए. सो हम लोग का निकल के अभी ना 10-15 मिनट हो गया है. और जो कोंडेश्वर टेम्पल है वो बेसिकली अंबरनाथ विलेज में बेस है. और मुंबई से अगर आप आओगे तो आपको 1.5 घंटे के ऊपर लगेगा. और अगर आप डोंबिवली से आ रहे हो तो आपको 30 मिनट्स में आप पहुंच जाओगे वहाँ पे. और अगर आपको वो जगह विज़िट करना होगा ना तो मोस्टली आप वीकडेज में ही जाओ, क्योंकि वीकेंड्स में ऑब्वियसली बहुत रश रहता है और ज़्यादा कुछ एक्सप्लोर करने को भी नहीं मिलता. और वहाँ पे पुलिस भी रहते हैं और आपको भगा देंगे वीकेंड्स में. हम लोग भी अभी जा रहे हैं, वीकेंड में ही जा रहे हैं. बट लेट से हम लोग का अभी लक रहेगा तो हम लोग को वहाँ पे घूमने मिलेगा, वरना हम लोग कोई और लोकेशन देख लेंगे वहाँ से. क्योंकि हम लोग यहाँ पे बहुत ज़्यादा घूम चुके हैं, इसलिए हम लोग को यहाँ पे बहुत ज़्यादा स्पॉट्स मालूम है. बट आप कैसे दूर से आओगे तो ये जान के आना कि वीकेंड्स पे नहीं आना है, वीकडेज पे आना है. अभी पहुँच गए बदलापुर पाइपलाइन रोड पे और यहाँ पे फुल वाटर पार्क हो गया है. पाणी पूरा गाडी के अंदर तक आ रहा है. मला किती जास्त फ्लो आला आहे. म्हणजे पाऊस कसा 2-3 दिवसापासून कंटिन्यू पडतो ना, त्यामुळे खूप जास्त म्हणजे खूप प्रमाणात फ्लो जास्त वाढलाय. तर असं कोणत्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका जिथे पाण्याचा फ्लो जास्त तुम्हाला दिसेल, कारण की आता आजकाल खूप इन्सिडेंट घडतात. खूप सारे लोक आता वाहून जातात पाण्यामध्ये. वॉटरफॉलवरती तुम्हाला इन्सिडेंट तो माहीतच असेल बोशी डॅमचा. तर प्लीज असं कुठे ट्राय करू नका स्टंटबाजी करायला, किंवा काही व्ह्यूजसाठी तुम्ही असं जाल पाण्याच्या ठिकाणी, तर ते बिलकुल करू नका. कारण की तुम्ही तसे करता आणि आमची लवडे लागतात घरी. म्हणून गप जाता तिकडे एन्जॉय करा आणि या गपचूप घरी. आता आम्ही पोहोचलो इथे. इथून आम्हाला अजून किती 5-10 मिनिटाचा ट्रेक आहे, पण इथे पोलीस भरपूर सारे आहेत आणि आई थिंक कुठे पुढे जाऊन देत नाही आहेत. तो दोस्तों अभी हम लोग को उधर एंट्री तो मिला नहीं कोंडेश्वर में, क्योंकि काफ़ी ज़्यादा रश था लोगों का और बारिश की वजह से कंटिन्यू बारिश था ना, तो इसलिए वहाँ पे पुलिस किसको छोड़ रहा नहीं था अंदर. दोस्तों आप कभी भी ऐसा जाओगे ना कहीं घूमने को, तो ऐसे ना वहाँ पे बहुत सारे लोकल में ऐसे डॉग्स होंगे जिनको ना कई दिनों तक खाने को मिलता नहीं है. तो प्लीज़ जहाँ पर भी आपको ऐसे डॉग्स मिले ना, तो एटलीस्ट उनको 5 रुपीज़ या 10 रुपीज़ का एक बिस्किट का पैकेट तो दिया करो. ये बेचारी पता नहीं कितने दिन से भूखी होगी, क्योंकि उसने अभी तक सब बिस्किट एकदम फटाफट खा लिए. बेचारी बहुत मतलब डरी हुई भी है. तो हम लोग उसके पास जा रहे हैं ना, तुरंत वो पीछे जा रही है. और हम लोग ने इसका नाम लैला रखा है. लैला ओपी. बाय. चलो. आज संडे है इसलिए हम लोग को सब जगह से हकाला जा रहा है, क्योंकि सब जगह पे पुलिस है और कोई ना कोई स्पॉट पे कोई ना कोई मरा हुआ पड़ा है. तो इसलिए अभी हम लोग जो अभी अंबरनाथ में जा रहे थे ना, पेरिगो वाटरफॉल पे, उधर भी कल उधर पुलिस थे, उन्होंने बोला कि एक लड़का उधर डूब के मर गया. तो आम्ही ते चिखलोली डॅमला आलेलो, पण इथे कुठे एंट्री तर नाही आहे. बट आम्हाला हा विला भेटला एक बाजूला, डॅमला कनेक्टेडच आहे. सो इथून व्ह्यू आपल्याला चांगला बघायला मिळेल. सो बघूया आपल्याला लोक शूटिंग करून देतात की नाही. त्यांची आम्ही परमिशन घेतली इथे शूट करायची, म्हणजे अजून त्यांनी स्टार्ट नाही केलं आहे, म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बट खूप सुंदर बांधलं आहे. तुम्हाला इकडं फुल व्ह्यू दाखवू, ड्रोन व्ह्यू पण दाखवू जर पाऊस थांबला तर. बट खूप मस्त बांधलं आहे यांनी. फॅमिलीसाठी तर एकदम बेस्ट आहे. आणि गार्डन तर एवढा मोठा आणि यांनी एकदम चांगली मतलब लोकेशन तर एवढा बेस्ट यांनी चूज केला आहे ना. लाईक इथे पूर्ण यांनी डायनिंग टेबलसाठी डायनिंग रूम बनवला आहे.
खालती जायला असं नदीच्या आसपास फुल त्यांनी बनवलं आहे. बट किती ब्युटिफुल प्रॉपर्टी आहे. अजून फुल रेडी झाली नाहीये, बट रेडी झाल्यावर तुम्ही इकडे नक्की विजिट करा. बट जस्ट लुक ॲट द व्ह्यू मॅन, किती सुंदर आहे. जेव्हा ही पूर्ण कम्प्लीट होईल प्रोजेक्ट तेव्हा तर अजून किती मस्त वाटेल. कंटेंट क्रिएटर आम्हाला इथे छान आहे, खरंच छान आहे. हा त्यांचा प्लेइंग एरिया आहे अख्खा, किती मोठा आहे. लाईक एकदम स्पेशियस जागा त्यांनी चूज केली आहे. आणि स्विमिंग पूल तर एकदम इन्फिनिटी पूल बांधला त्यांनी. लाईक समोर एकदम डोंगराचा व्ह्यू, किती छान वाटतंय. तुम्हाला इथले आता सगळे रूम्स दाखवतो. रूम्स पण खूप चांगले बांधले आहेत. लाईक एकदम मॉडर्न कन्स्ट्रक्शन आहे इथलं आणि खूप छानपैकी यांनी डिझाईन केलं आहे. आतमध्ये झालं तर भेटणार नाही आपल्याला, बट तुम्हाला बाहेरून दाखवतो कसं काय. आणि रूम्स ॲक्च्युली चांगले आहेत, खूप चांगले आहेत. आय थिंक तुम्हाला दिसतंय, बट खूप स्पेशियस आहे आणि जागा पण एकदम बेस्ट आहे. असे रूम्स आहेत, सही वाटतात. प्रॉपर जर तुम्हाला लेक व्ह्यू रिसॉर्ट असं तुम्हाला सर्च करायचं असेल ना, तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. या साईडला पण असे कॉटेजेस बनवले त्या लोकांनी. हे अजून बाकी आहे तिकडचं कन्स्ट्रक्शन, बट या साईडचे झालेत. हे बघा, तर इथपर्यंतच होतं. हे असे मुलं पोहायला येतात ना, यामुळे सगळे ॲक्सिडेंट होतात. कोण वाहून जातं, कोण बुडतं. सो प्लीज असं कोणत्या ठिकाणी पोहू नका. हे खूप रिस्की असतं, कारण की हे खूप खोल आणि याचा अंदाज येत नाही किती खोल असेल किती नाही. बट त्यांना जाऊ दे. बट किती चांगला व्ह्यू इथून. लाईक समोर अख्खे डोंगराचा अख्खा पट्टा आहे आणि या साईडला पाणी आणि या साईडला हा विला. थोड्या वेळात पाऊस जर थांबला ना, तर नक्की तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो इथून. इथला सर्वात जास्त जो पार्ट आवडला तो हा स्विमिंग पूल. तुम्ही व्ह्यू बघा फक्त स्विमिंग पूलचं, काय मस्त छान, एकदम छान पद्धतीने त्यांनी इथे बिल्ड केलं आहे. आता हे माझ्या माटीचे गार्डन आहे, त्याच्या समोरच हा व्ह्यू आहे स्विमिंग पूल सोबत. लाईक सगळीकडे ढगं, डोंगरं, पाणी. बेस्ट लोकेशन आहे असं विकेंड ट्रिपसाठी. फॅमिली फंक्शन असेल किंवा काही फॅमिली ट्रिप्स तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करू शकता. भरपूर थकलो आहे. अख्खं आम्ही एक्सप्लोअर केला तो अख्खा विला. त्यांचे ओनर पण चांगले होते एकदम बोलण्याची. त्यांनी आम्हाला पूर्ण शूटिंग करायला परमिशनसुद्धा दिली. खरंच खूप सुंदर असा होता विला. सो ते अजून पूर्ण कंप्लीट झालं नाही प्रोजेक्ट, थोडा अजून वेळ लागणार आहे त्याला. सो कंप्लीट झालं ते तुम्हाला आम्ही त्याचं नक्की लोकेशन वगैरे सगळं सांगू. सो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा आणि सगळे व्हिडिओज पाहत राहा. ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.